या बातम्यांचे प्रायोजक आहेत मेसर्स पुरुषोत्तम नारायण गाडगीळ, सराफ आणि जवेरी यांच्या शाखा महाराष्ट्रापासून कर्नाटक पर्यंत वेगळ्या वेगळ्या डिझाईन्स आणि आकर्षक डिस्काउंटसह मेसर्स पुरुषोत्तम नारायण गाडगीळ। ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा तिचा सागर न्यूज। सांगलीतील मिरज पंचायत समितीत मोठा राजकीय भूकंप, सर्वाधिक जागा मिळवूनही भाजप सत्तेबाहेर। 21 वर्षीय तन्वी कमलेकर नव्या सभापती। सांगली जिल्ह्यातील मिरज पंचायत समिती सभापतीच्या निवडणुकीत नुकत्याच अत्यंत नाट्यमय राजकीय घडामोडी पाहायला मिळाल्या आहेत। या अनपेक्षित आणि वेगवान राजकीय हालचालींमुळे सर्वांचेच लक्ष या निकालाकडे वेधले गेले होते। सर्वात लक्षवेधी बाब म्हणजे भारतीय जनता पक्षाने या निवडणुकीत सर्वाधिक जागा मिळवल्या असल्या तरी त्यांना सत्तेपासून दूर राहावे लागले आहे। या निवडणुकीत महाविकास आघाडी आणि एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने एकत्र येत एक नवा राजकीय पायंडा पाडला आहे। या नव्या आघाडीच्या बळावर अवघ्या 21 वर्षीय तन्वी सुनील कमलेकर यांनी सभापतीपदी विराजमान होण्याचा बहुमान मिळवला आहे। सांगलीचे माजी पालकमंत्री सुरेश खाडे यांच्या खंबीर नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षाने मिरजमध्ये अत्यंत प्रभावी कामगिरी नोंदवली होती। एकूण 22 जागांपैकी तब्बल 10 जागांवर विजय मिळवून भाजपने आपले वर्चस्व सिद्ध केले होते। उर्वरित जागांवर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने 4, काँग्रेस आणि अजित पवार गटाने प्रत्येकी 3, तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने 2 जागांवर विजय मिळवला होता। भाजप सर्वात मोठा पक्ष ठरल्यामुळे ते सहजासहजी सत्ता स्थापन करतील अशी दाट शक्यता वर्तवली जात होती। भारतीय जनता पक्षाने सभापती पदासाठी राणी भोरे आणि उपसभापती पदासाठी पांडुरंग पाटील यांना उमेदवारी दिली होती। मात्र ऐन मोक्याच्या क्षणी शिंदे गटाने आपले वजन महाविकास आघाडीच्या पारड्यात टाकले। परिणामी काँग्रेसच्या तन्वी कमलेकर या सभापती म्हणून निवडून आल्या, तर उपसभापती पदावर शिंदे गटाच्या ललिता अशोक शेजूळ यांची वर्णी लागली। या राजकीय उलथापालथीमुळे सांगली जिल्ह्यातील पंचायत समित्यांचे राजकीय चित्र पूर्णपणे स्पष्ट झाले आहे। पलूस, कडेगाव आणि मिरज या 3 पंचायत समित्यांवर आता काँग्रेसचे वर्चस्व प्रस्थापित झाले आहे। तसेच वाळवा, शिराळा आणि कवठेमहांकाळ येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाने आपला झेंडा फडकवला आहे। दुसरीकडे आटपाडी आणि खानापूर या 2 ठिकाणी शिवसेनेने तर जत पंचायत समितीत भारतीय जनता पक्षाने सत्ता मिळवली आहे। या व्यतिरिक्त तासगाव पंचायत समितीवर अजित पवार गटाचे वर्चस्व सिद्ध झाले आहे। मिरज पंचायत समितीचा निकाल हा राजकारणातील अनिश्चिततेचा एक उत्तम नमुना आहे। सर्वाधिक जागा मिळवूनही सत्तेबाहेर राहण्याची वेळ भाजपवर आली, हे स्थानिक पातळीवरील नव्या राजकीय समीकरणांचे आणि बदलत्या आघाड्यांचे स्पष्ट संकेत देणारे आहे। राजकारणात कधीही काही घडू शकते, हेच या निकालावरून पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे।